नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सप्ला एकादशी कधी आहे जाणून घ्या. तिथी, मुहूर्त, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्र कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सप्ला एकादशी व्रत केले जाते. डिसेंबर महिन्यातील शेवटची एकादशी तिथी म्हणून ओळखली जाते. सप्ला एकादशी व्रत केल्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते असे म्हटले जाते. चला तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. यंदा शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी तिथी एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानण्यात आला आहे. देवी महालक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्याला अनेक जन्माचे पुण्य लाभते. वर्षातील शेवटच्या एकादशी तिथीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने 2025 मध्ये प्रत्येक कामात अपेक्षित लाभ मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण केल्यास पुण्य लाभते. तसेच अनेक मनोकामना पूर्ण देखील होतात. जाणून घेऊया सप्ला एकादशीची तिथी. सप्ला एकादशी कधी? हिंदू पंचांगानुसार या वर्षातील शेवटची एकादशी तिथी 26 डिसेंबरला गुरुवारी असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 25 डिसेंबरला रात्री 10:30 सुरू होईल. 26 डिसेंबरला दुपारी 12:43 उदय तिथीनुसार 26 डिसेंबरला सप्ला एकादशी तिथी साजरी केली जाईल. सप्ला एकादशी तिथीचे महत्त्व. सप्ला एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात हा देवी महालक्ष्मीचा महिना म्हणून ओळखला जातो. या दिवशी भगवान विष्णूसह देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. घराच्या उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. या दिवशी दानधर्म करावे ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होईल. तुळशीच्या रोपामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच धनसंपत्तीत वाढ होते. सप्ला एकादशीची पूजा पद्धत. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करायला हवा. त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केसरी रंगाचे कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. मूर्ती किंवा फोटोचा पंचामृताने स्वच्छ करा. त्यानंतर फोटो नीट स्थापित करून हळदी, कुंकू, चंदन, हार, फूल अर्पण करा. अगरबत्ती आणि दिवा लावून श्री विष्णूचे नाव